नक्कीच फॅमिलीसोबत राहायला आवडेल. का फॅमिली सोबत का? जेव्हा आपले आई वडील आपल्याला मोठे करतात, हे जाणून मोठे करतात की उद्याला तू मोठा झाला की मला सांभाळेल, किंवा अशा पद्धतीने बाबा आम्हाला आधार म्हणून सपोर्ट करेल, तेव्हा त्या जेव्हा कुठं त्यांना सुखदुःखात दवाखाना किंवा आपला घर खर्च किंवा त्यांना आपलं भाकर रोटी भेटण्यासाठी मोठे केलं जातं. आणि त्यासाठीच पोरं मोठं झाल्यानंतर आई वडिलांना सांभाळायला ही पोरांची इच्छा असली पाहिजे. आणि आई वडील तेच मोठे त्याच्यामुळेच मोठे करतात की त्यांना आम्हाला सांभाळावं. मग सून सासूला घराच्या बाहेर का काढते? बघा कसं असतं, सुनाचं आणि सासूचं हा कसं आहे, भांडणं हे जगात आधीपासून झालेलं आहे. ज्याला सांभाळून घेता येईल ते सांभाळून घेते, ज्याला सांभाळून नाही घेतं ते घर तोडून बाहेर पडते. आणि बायामुळंच घर संसाराचं वाट लागते. पण मुलगा बायकोच्या पुढे आईची काहीच किंमत करत नाही. यासाठी किंमत करत नाही की तो पाठ पडलं जातं. जर बायको आल्यानंतर मग त्याला वेगळं राहायला आवडतं, फॅमिलीसोबत राहायला आवडत नाही. जेणेकरून त्याला फ्रीडम मिळत नसेल किंवा काय गोष्टी मिळत नसेल, तशा नवऱ्याला आपल्या जवळ करून, म्हणजे आईवडिलाला दूर करून ते वेगळं राहण्याचे प्रयत्न करतात. पण आता सध्या तर असं चालू आहे की सासू चांगली असूनही तरी त्या सासूला बाहेर काढतात. ती घरातलं सर्व करते तरी तिला 2 वेळच्या जेवणासाठी खूप हाल करतात. ते फक्त आपल्या मुलाला कळलं पाहिजे. ते बायकोचं नाही ऐकता आईचं विचार, आईचं चेहरा डोळ्यासमोर ठेवून ह्या गोष्टी केल्या पाहिजे की बा आई वडिलाला बाहेर न काढता यांना कसं बायकोला सांभाळता आलं पाहिजे आणि आईला सांभाळता आलं पाहिजे. या पद्धतीने विचार डोक्यात ठेवून पुढचा संसार वाढवला पाहिजे.